सत्याचा शोध, जनतेचा आवाज आणि अन्यायाविरुद्ध निर्भीड लढा. अन्यायाविरुद्ध निर्भीड पत्रकारिता, खरा कायदा. सेनगाव तालुक्यातील रेपा येथील प्रसिद्ध पूर्णेश्वर महादेव मंदिरात नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचे दर्शन झाल्याची घटना घडली आहे. नागपंचमीच्या पवित्र दिवशी मंदिर परिसरात नाग आढळून आल्याने गावकऱ्यांमध्ये कुतूहल आणि श्रद्धेचे वातावरण निर्माण झाले आहे. नागदेवतेचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नागपंचमीच्या निमित्ताने पूर्णेश्वर महादेव मंदिरात सकाळपासूनच भाविकांची वर्दळ होती. याच दरम्यान मंदिर परिसरात नाग आढळून आल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. नाग दिसताच ही माहिती काही वेळातच गावभर पसरली आणि नागदेवताचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मंदिराकडे धाव घेतली. अनेक भाविक भक्तांनी नागदेवतेचे दर्शन घेतले. नागपंचमीच्या दिवशीच मंदिर परिसरात नागदेवतेचे दर्शन झाल्याने भाविकांमध्ये हा श्रद्धेचा आणि चमत्काराचा विषय ठरला आहे. मंदिर परिसरात काही काळ नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान नागाला कोणतीही इजा होऊ नये तसेच नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सर्पमित्राला घटनास्थळी बोलवण्यात आले. सर्पमित्राने परिस्थितीची पाहणी करून नागाला सुरक्षितपणे ताब्यात घेतले. त्यानंतर नागाला गावापासून दूर जंगल परिसरात सुरक्षितपणे सोडण्यात आले. त्यामुळे नागाचा जीव वाचला असून नागरिकांनीही सर्पमित्राचे कौतुक केले. नागपंचमीच्या दिवशी रेपा येथील पूर्णेश्वर महादेव मंदिरात नागदेवतेचे दर्शन झाल्याची ही घटना परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. धार्मिक श्रद्धा आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश देणारी ही घटना असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. नहाला दे ना वीडियो कॉल घ्या. कालच मूर्ती पासून इथं तुम्ही मूर्ती पासून साप इथं माझं वापर द्यायला हो काय